नमस्कार, बिगमार्क मध्ये स्वागत. आज आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत की ज्या ठिकाणी मार्केटमध्ये 4 फूट 4.5 फूट 5 फुटाच्या सरीवरती ऊस लागण केली जाते. तर आपण संदीप महावीर चौगले यांच्या वन्नूर येथे प्लॉटमध्ये आले आहोत. तर त्यांनी पहिल्यांदा 7 फुटाच्या सरीवरती ऊस लागण केलेली आहे. नमस्कार सर, बिगमार्क मध्ये तुमचंही नमस्कार. स्वागत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मार्केटमध्ये ह्या ज्या काय 4 फूट 3.5 फूट 5 फुटापर्यंत 5.5 फुटापर्यंत सरीची जी काय आता पद्धत चालू आहे, बरोबर. त्या सगळ्यातून बाहेर पडून तुम्ही 7 फुटावरच्या सरीचा कसा काय विचार केला? 7 फुटावरच्या सरीचा कन्सेप्ट सुरुवातीला यामुळे डोक्यात आला की पूर्वी मी 4.5 फुटापर्यंत सऱ्या सोडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वॉटर शूट जे येतात पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात यायला पाहिजे जे ज्यांची संख्या 0च्या बरोबर आपल्या भागामध्ये मला दिसून येते आणि 5 फुटाची सरी सोडून सुद्धा ते वॉटर शूट कमी यायचे आणि 7 फुटाचे ज्यांचे प्लॉट बघितले त्यांच्यामध्ये ते वॉटर शूट जास्त दिसले, ज्याचा परिणाम उत्पादन वाढीमध्ये होऊ शकतोय. म्हणून सूर्यप्रकाशाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात व्हावी आणि ऊसासारख्या पिकाला कॉम्पिटिशन मध्ये सूर्यप्रकाश भरपूर लागतोय आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळण्यासाठी ही 7 फुटावरची कन्सेप्ट योग्य आहे असं म्हणून मी ते 7 फुटावरती प्रयोग केलेला आहे. आता बिगमार्क इंडस्ट्रीज हे पूर्णपणे ठिबक सिंचन आणि वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये पूर्णपणे काम करतोय. तर तुमच्या या 7 फुटाच्या सरीसाठी किंवा ऑल ओव्हर शेती ऊस पिकासाठी ठिबक सिंचन किती मोठ्या प्रमाणात उपयोगाचं ठरतं, याबद्दल काय म्हणायचं? ठिबक सिंचनचा मी गेली 12 वर्षे मी ठिबक सिंचनचा प्रयोग केलेला आहे. गेली 12 वर्षे मी पूर्ण शेती ठिबक वरती करतोय. पाट पाणी म्हणाल तर ह्या उन्हाळ्याच्या याच दिवसामध्ये 1-2 पाट पाणी टेम्परेचर हायर लेवलला गेल्यामुळे मी केलेलं आहे. अन्यथा माझ्यासारख्या म्हणजेच नोकरी करणाऱ्या व्यक्तीला जर शेती करायची झाली तर ठिबक शिवाय पर्याय नाही. वाढत्या मजुरी आणि मजुरांची समस्या म्हणजे न मिळण्याची, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ठिबक आपल्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं वॉटर सोल्युबल खतं देण्यासाठी अतिशय प्रचंड उपयोगाचं आहे. आणि डॉक्टर जसं एखाद्या पेशंटला इंजेक्शन देतो आणि इमिजिएटली त्याला रिझल्ट मिळतात, ते रिझल्ट वॉटर सोल्युबल मध्ये आहेत आणि हे शेतकऱ्यांनी डोक्यात घ्यावं. जीवाणू सोडताना त्याची म्हणजे जीवाणू सोडण्यासाठी, रासायनिक खतं सोडण्यासाठी, वॉटर सोल्युबल सोडण्यासाठी ठिबकचा अतिशय चांगला वापर होतोय. माझ्या मागे जो प्लॉट आहे हा पडलेला आहे, पण मला माहिती आहे की हा मी पडलेला जरी असताना सुद्धा मी त्याला 10 दिवसाला त्याला लागवड सोडू शकतो केवळ ठिबकमुळे. आणि मी स्वतः शिक्षक आहे, मला माझं काम सांभाळून हे काम करायचं झालं तर मला एवढं माहिती आहे की मला माझा सगळ्यात चांगला मित्र कोण असेल तर ठिबक सिंचन. आणि मी 12 वर्ष झालं मी ठिबक मध्ये आहे. ठिबक शिवाय मी शेती करत नाही. 100% ठिबक वरती काम आहे एवढं याच्यावर. मगाशी आपण बोलता बोलता एक नवीन विषय हाताळला की मार्केटला वॉटर शीट हा एक नवीन शब्द ऐकायला मिळतो. बरोबर. तर आतापर्यंत ज्या लोकांनी 100 टनाचं ॲव्हरेज काढले किंवा त्याच्यावरती काही लोक ज्या बरोबर. भागामध्ये गेले, तर त्या सगळ्या गोष्टींचं गमक म्हणजे वॉटर शूट म्हणू शकते. बरोबर. पण सामान्य शेतकऱ्याला वॉटर शूट हा एक वेगळा कन्सेप्ट वाटतो. बरोबर. वॉटर शूट काय आहे आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये कसा वाढ मिळतो याच्याबद्दल काय सांगा? काय आहे की मूळ ऊस आणि नंतर येणारे जे कोंब आहेत, ज्याला आपण म्हणतो की ऊस आपल्याकडे कसं होतंय, साधारणपणे ऊस पडला त्यानंतर सूर्यप्रकाश बुडक्याला पडल्यानंतर ते येणारे जे कोंब आहेत, हे कोंब माझे पूर्वी सुद्धा येत होते, पण ते ज्यावेळेस ऊस तुटत होता त्या तुटणाऱ्या ऊसामध्ये ते वाड्यामध्ये किंवा पाल्यामध्ये पडून जायचे. पण आजच्या घडीला जर ह्या प्लॉटमध्ये अशी कंडिशन आहे की एक म्हणजेच एखादा वॉटर शूट बघितलाय, हे वॉटर शूट आहेत, लक्षात घ्या हे आणि जुने ऊस सोडून जे काही वॉटर शूट आलेले आहेत ते वॉटर शूट ऍक्च्युली काय आहेत की अलीकडं 3-4 महिन्यातले आहेत आणि कारखान्याला जाताना त्याचं वय असणार आहे 10 महिने ते 11 महिने, ज्याच्यामुळे त्याचं वजन असणार आहे हायेस्ट लेवलला. कारण तो तुटताना ऊस आहे तो जास्त वजनाचा असणार आहे. आणि 5 फुटाच्या आणि 4 फुटाच्या सरीमध्ये सूर्यप्रकाश त्या बेटाच्या बुडक्यात न पडल्यामुळे ते वॉटर शूट निघत नाही आणि 7 फुटाच्या सरीमध्ये मात्र हे निघतात. कारण माझा 5 फुटाचा सुद्धा असाच प्लॉट आहे, पण त्यात एकही वॉटर शूट किंवा एका दुसरा वॉटर शूट आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण माझा ज्या मागचा प्लॉट आहे याच्यामध्ये प्रत्येक गड्ड्यात नाही म्हटले तर 2-3 वॉटर शूट आहे. आणि मी जी रोप लागण केलेली आहे त्या रोप लागणीच्या हिशोबानं मला वॉटर शूटचं अधिक उत्पादन 20 टन एकरी मिळणार आहे हे मला निश्चितपणे सांगता येईल. कारण वॉटर शूटचं वजन आणि संख्या बघता ते शक्य आहे. आता 7 फुटापर्यंत तुम्ही पोहोचलाय. भविष्यामध्ये अजून सडीची लांबी आपण वाढवणार आहात, काय करणार आहात आणि त्याचबरोबर
शेतकऱ्यांनी आता शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे याबद्दल काय सांगू शकता? भविष्यात मोठ्या सरीचा फायदा हा 100% ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी होतोय आणि होणार आहे. आणि शेतकऱ्यांनी घाबरू नये की 5 फूट माझं कमी क्षेत्र आहे आणि 5 फुटानं केलं तर माझ्या एवढ्याच सऱ्या निघतात, 7 फुटानं माझ्या 3च सऱ्या आणि 4च सऱ्या निघतील. अजिबात घाबरायची काही गरज नाही. उत्पादनही तेवढंच मिळणार आहे. एका स्क्वेअर फुटला एक ऊस पिकवायचा आहे. मग तो तुम्ही गड्ड्यात पिकवा, किती खड्डा पद्धतीने पिकवा, हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्यामुळं सरीतलं अंतर लांबलं तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. उत्पादन हे तेवढंच निघणार आहे, कारण कारखान्याला जी संख्या आपली जाणार आहे ती तेवढीच जाणार आहे. उलट याच्यामध्ये एक फायदा येऊ शकतो की कडेपर्यंतची जाडी सेम राहू शकते. सूर्यप्रकाश मुबलक मिळाल्यामुळे वॉटरशूट सुद्धा त्याच जोमानं वाढणार आहे आणि याचा फायदा निश्चितपणे उत्पादन वाढीमध्ये होणार आहे. आणि भविष्यात शेतकऱ्यांनी सुद्धा काय करावं की मोठ्या सरीकडे जायला पाहिजे असं मला वाटतंय. लहान सऱ्या मी पण सोडल्या 3, 3.5, 4, 5 पर्यंत गेलो, त्यानंतर डायरेक्ट 7. आता 7 पेक्षा पुढे जायची अजून एक टेक्निक आहे, पण सध्या तो प्रयोग नाही आहे, कारण हे उत्पादन निघाल्यानंतर पुढचा प्रयोग करायची इच्छा आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा एकमेकाच्या सहकार्याने असं उत्पादन वाढवलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक छोटासा शंका राहील की एवढी 7 फूट किंवा 8 फूट आपण सरी सोडतोय तर ऊस कमी होईल, मला आंतरपीक घ्यायला पाहिजे. बरोबर. आंतरपीक मध्ये कोणती पिकं ते घेऊ शकतात किंवा घेतली पाहिजेत का घेतली नाही पाहिजे? मी साधारण माझं क्षेत्रफळ थोडंसं जास्त असल्यामुळं मी आंतरपिकाच्या शक्यतो म्हणजे भानगडीत नाही पडलेलो आहे. कारण आंतरपीक जेवढं तुम्ही घ्याल तेवढं ऊसाच्या उत्पादनाला किंवा त्या बाळ भरणीला किंवा मोठ्या भरणीला थोडासा लांब वेळ जरा काढावा लागतो. आणि आंतरपिकामुळं शेवटी कसं आहे, उत्पादनावरती थोडासा परिणाम होणं स्वाभाविक आहे. कारण आंतरपीक घेतल्यामुळे त्याची वसप जी आहे ती ऊसाला होणार आहे. आणि त्याच्यामुळे आंतरपिकामध्ये थोडंसं शेतकऱ्यांनी मागं राहिलं तरी हरकत नाही. पण जे काही तुम्हाला आंतरपीक घ्यायचं आहे त्याचं जर उत्पादन मूळ पिकामध्ये म्हणजे ऊसामध्ये जर मिळत असेल, माझं सोयाबीन समजा विकल्यानंतर एक मला 12-13 हजार रुपये नफा राहत असेल आणि तेच जर मी 5-6 टन ऊसामध्ये मिळवत असेल तर इक्वली हिशोब तोच आहे. फक्त आंतरपीक घेतल्यामुळे तुमची मेहनत जास्त आहे, मजुरांची संख्या लागणार आहे, आधीमध्ये तुम्हाला जो होणारा त्रास आहे काढणीला वगैरे हा त्यामध्ये नियंत्रित करता येईल आणि तो एक चांगला मुद्दा तुमचा होऊ शकतो. सरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आंतरपीक घेत असताना त्याला सरांच्या हिशोबाने आपण विचार करायला गेलं तर मूळ पीक आणि दुय्यम पीक असं म्हणू शकतोय. दुय्यम पीक घ्यायचा विचार करत असताना मूळ पिकाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये किंवा त्यामध्ये मशागत करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतंय की मिरची काढायची आहे किंवा झेंडू काढायचा, एखादा थोडा अजून होऊ दे म्हणून भरणी पुढे जाणे किंवा बऱ्याच गोष्टींची मशागत आपण पुढे ढकलत जातो. तर त्या गोष्टींचं मूळ पिकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीने आपण विचार करून शेती केली पाहिजे. धन्यवाद सर, आम्हाला तुम्ही बिगमार्क मध्ये वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.